नमस्कार, मी साक्षी कोकणी स्वाद या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया. नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे 2026. पहिली रेसिपी कोथिंबीर वड्या. कोथिंबीर सध्या स्वस्त आहे, 10 रुपयाच्या 2. मी म्हटलं चला 3 वर्ष झाले आपला हा व्हिडिओ टाकू. कोथिंबीर वड्या टाकूया. कोथिंबीर वड्यांची रेसिपी. कोथिंबीर मी मस्त निवडून धुवून घेतलेली आहे. आता ही ह्याच्यात टाकायची. जवळजवळ 1 तास झाला मी ठेवली होती तशीच त्या चाळणीत. आलं लसूण जिरं कोथिंबीर आणि हे मिरची कोथिंबीर जिरं घेतलेलं आहे. आलं नाही घेतलं मी. आता एवढं बेसन दिसतंय हे मी आताच दळलं होतं म्हणून मी तसंच ठेवलंय. म्हणलं वापरू आणि मग डब्यात ठेवू. आणि चवीनुसार मीठ. बाकीचं साहित्य आपण बघू. सुरुवात करू आपण कृतीला. हे बघा, आता मी आधी लसूण मिरची जिरं वाटून घेतले ते टाकते. मग 1 चमचा तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने जरा छान कुरकुरीत होतात. मग बेसन आधी मी 2-3 चमचे टाकते. मग लाल तिखट जास्त नाही घालायचं, तर मिरची घातली आपण. थोडासा गरम मसाला, हळद, हिंग, धना पावडर. आता जिरा पावडरची काय गरज नाही, जिरा ह्याच्यात आपण ऑलरेडी वाटलेलं आहे. आता चवीनुसार मीठ. मीठ थोडं बघायचं चवीनुसार, कारण आपण परत बेसनचा गोळा व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे मीठ घालायचं. आता हे छान गोळा करून घेऊया. आता मी वरनं थोडे तीळ टाकले. आता परत आपल्याला तीळ लावायचे वरती वडीला. या अर्ध्या अशा ठेवल्यात थापल्यात, अर्ध्या असे गोल गोल केल्यात. याच्या आपण अशा गोल करून ह्याच्या चौकोनी करू. मग 2 in 1. पाणी मी ऑलरेडी गरम करायला ठेवलंय. ते उकळलं की आपण हे वाफवायला ठेवू. पाणी मस्त उकळलंय. आता आपण हे ठेवूया बघा. आणि आता मस्त एक 10-15 मिनिटं वाफ देऊया. आपल्या मस्त झाल्यात. आता ह्या मस्त छान अशा कापूया आणि मस्त तुम्हाला शॅलो फ्राय करायचं असेल तर शॅलो फ्राय करा, डीप फ्राय करा, कसंही करा. बघितलं किती मस्त. आपल्याला कुठल्या शेप मधले हवे असतील ते द्यायचे. आता ह्या असं छान असं कापूया. हे बघ, थोड्या ह्या आणि थोड्या त्या गोल. 2 in 1. एका दगडात 2 पक्षी. असं छान असं कापूया. बघा, तेल लावलं फक्त खाली चाळणीला आणि ह्या अशा तयार झाल्या. हे बघा, मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. मी ऑलरेडी तवा गरम करायला ठेवलाय. माझ्याकडे असा मस्त कोलगट काळा तवा आहे बिड्याचा. शक्यतो ह्याच्यातच फ्राय करत असते. तेल पण गरम झाले बघा. गोल आणि चौकोन. मस्त शॅलो फ्राय होत आहे. सॉरी, डीप फ्राय होत आहे. या ना अशा ह्याच्याने हे करायच्या सुरीने. मस्त होऊ दे. सॉस बरोबर छान लागतं. बघितलं, रंग इतका सुंदर आलाय. मी या 4च तळून दाखवल्यात, बाकीच्या तळते मी. आणि मग मस्त आपण प्लेटिंग करू.